त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका खवज्ञ जीवोदरार्थावतारम कलंकांकती ज्योतिका मोदी वक्रम खलानीच वादापनोदार दाक्षम समाधी समूर्तिं भजे ज्ञानदे। ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो 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 ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे त्या जगाच्या मालकाला नमस्कार करतात। का नमस्कार करतात? त्याला कारणे अनेक आहेत। काय? माया ही जगाची बाप नारायणा, तो जगाचा मालक असल्या कारणाने तुकाराम महाराज नमस्कार करतात। काय नमस्कार करतात? पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। पण का नमस्कार करतात? कारण जेवढे अवतार झाले ते इथूनच झालेत। काय? याला प्रमाण सुद्धा आहे। इथून अवतार रामकृष्ण, इथून अवतार रामकृष्ण। कारण की रामाचा अवतार कुठून झाला? इथूनच झाला। श्रीकृष्णाचा अवतार इथून झाला। जो विटेवर उभा आहे त्याच्यापासून किंवा आणखी प्रमाण देतात। इथून अवतार रामकृष्ण, इथून अवतार रामकृष्ण। नामदेव रायांचं म्हणणं देखील तेच आहे। अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मसहित हरी। देखिला माया देवांचा देव, विठला संदेह निमाले तुझे पण। अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्या त्यासी, बाप रकुमादेवर खुना बाणली कैसी। नामदेव रायांचं म्हणणं देखील तेच आहे। कारण की जेवढे अवतार झाले ते विटेवरच्या मालकापासून झाले किंवा येथूनच झाले। नामदेव रायांचं म्हणणं देखील तेच आहे। म्हणून तुकाराम महाराज नमस्कार करतात। एवढंच नाही, तुकाराम महाराज सांगतात की देवा तू आमचा मायबाप आहेस, आमचे सर्वस्व तूच आहेस। तुकाराम महाराज सांगतात की देवा तू आमचे सर्वस्व आहे, कारण तू ही जग निर्माण केलंय, कारण की तू सगळं निर्माण केलंय म्हणून तुला नमस्कार करतो। आणि म्हणून तुकाराम महाराज प्रथम देवाला नमस्कार करतात आणि दुसरा नमस्कार कोणाला करतात? दुसरे चरण संतांची। दुसरा नमस्कार संतांना महात्म्यांना करतात। आता यांच्यासारख्यांचा अधिकार वर्णावा इतका सोपा नाही आणि हेही साधे नाहीत। नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे असामान्य महिमा संतांचा, नो हे हा सामान्य महिमा संतांचा। नो हे असामान्य महिमा संतांचा। नैवेद्य हाती मोठी जवे
साधे नाहीत. मूर्तीला जीव घातलं बा. आता विषय निघला म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. भल्या भल्यांना हे संत कळायला नाही. काय म्हणतोय मी? भल्या भल्यांना संत कळायला नाही. आपलं तर काहीच नाही, आपण तर काहीच नाही. मग आता भल्या भल्यांना कोणाला संत कळायला नाही? भगवान परमात्म्याने जेव्हा यमुना तीरी काला केला, काला केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला कळालं की भगवान परमात्म्याने यमुना तीरी काय केलाय? काला केला. मग ब्रह्मदेव म्हटले की इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांच्या डोक्यात एक विचार आला, आपण इथे बसून नाही जमायचं का? काय म्हटले? आपण इथे बसून नाही जमायचं, आपण त्या काल्याचा आनंद घेतलाच पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव गेले इंद्रदेवाकडे आणि मग इंद्रदेवांकडे गेले आणि इंद्रदेवाला म्हणाले, इंद्रदेव, भगवान परमात्म्याने यमुना तीरी काला केला, मग आपण त्याचा आनंद घेण्यासाठी जाऊ. कोण कोणला म्हटले? म्हणा आता इंद्रदेव ब्रह्मदेवस म्हणाले. ब्रह्मदेव इंद्रदेवस म्हणाले. काय म्हटले? मग इंद्रदेव पण म्हटले जाऊ, पण आपण याच रूपामध्ये कसे जायचं? ते गोपाळ, ते गोपाळांची मुलं, आपण देव लोक आहात, आपण रूप तर पालटलं पाहिजेत ना. पण ब्रह्मदेव म्हटले आपण रूप नेमकं कोणाचं धारण करायचं? मग इंद्रदेव म्हटले आपण रूप माशाचं धारण करू. का माशाचं म्हटले? कारण की जेव्हा गोपाल काला खाणार आहेत आणि हात धुवायला कुठे येणार आहेत? यमुना नदीच्या पात्रामध्ये, आणि मग आपल्याला ते कण खायला मिळतील. पण देव काय साधा आहे का? देवाला कळालं देव चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देवाला कळालं की यांनी माशाचं रूप धारण करणार आहेत आणि गोपाळ जेव्हा यमुना नदीमध्ये हात धुणार आहेत, ते हाताचे कण जे आहेत हे भक्षण करणार आहेत आणि काल्याचा आनंद घेणार आहेत. मग भगवान परमात्म्याने असं केलं की त्यांना गोपाळांना सांगितलं की तुम्ही यमुना नदीमध्ये हातच धुवायचे नाही. काय सांगितलं? यमुना नदीमध्ये हातच धुवायचे नाही. मग यांना खायला कसा मिळणार काला? भक्तच आले असते तर काय झालं असतं? काला खायला मिळाला असता. कारण की भक्ताचा महिमा भक्तच जाणू शकतो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, ओ भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, ओ भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, 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 ओ भक्ताचा महिमा भक्ताची जाणते. उत्तम यगती आणि कांती, उत्तम यगती आणि कांती, उत्तम यगती आणि काची, उत्तम यगती आणि काची. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, ओ 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 भक्ताचा महिमा भक्ताची जाणते. कारण की भक्ताचा महिमा भक्त जाणू शकतो. भक्त झाले असते तर काय झालं असतं? काला खायला मिळाला असता. मी काय सांगत होतो? भल्या भल्यांना सकट कळालं नाही संतांचं. ब्रह्मदेवाला तरी कळालं का? इंद्रदेवाला त्यांना ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला सकट कळालं नाही की आपण कोणचं रूप धारण केलं पाहिजे होतं. त्यांनी जर भक्ताचं रूप धारण केलं असतं तर त्यांना काला खायला मिळाला असता. म्हणून दुसरे चरण संतांची
म्हणून दुसरा नमस्कार संतांना करतात आणि मी माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. वैष्णवा संगती सुख वाटे अजीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुरावला मान नकळे साधन या परते. तुका म्हणे आता पुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. विठ्ठल 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 विठ्ठल. आज रेकुरीमध्ये श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था रेकुरी येथे संस्थेचा 8वा वर्धापन दिन असल्यानिमित्ताने माझ्याकडे कीर्तन करण्याची संधी मिळाली हे माझं मी परमभाग्य समजतो. कीर्तनाला उपस्थित असणारे अण्णा असतील, वकील असतील, मुळे महाराज असतील, गायकवाड महाराज असतील, काकडे महाराज असतील, मंडलिक महाराज असतील, तांदळे महाराज असतील, संस्थेतील विद्यार्थी असतील, मृदंगाचार्य ओम महाराज भालेकर असतील, दुसरे मृदंगाचार्य असणारे आर्यन महाराज गुंजाळ असतील, आमचे गुरुवर्य विटीवरती जे विराजमान झाले ते असणारे आमचे गुरुवर्य कमाल महाराज खुले असतील, चोपदार असतील, दोन्ही बाजूने चोपदार असतील, मुलांचे आई वडील आलेले आहेत ते असतील आणि आमचे गुरुवर्य संदीपान महाराज तनपुरे असतील. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 वैष्णव संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. या अभंगातून तुकाराम महाराज संतांच्या संगतीतलं सुख सांगतात. संतांच्या संगतीत सुख वाटते, वाटते म्हणजे भासते. किती भासते ते जीवाला कळते का? जीव म्हणावे कशाला? जीवाची व्याख्या काय? आता जर समाजामध्ये आपल्या हाताचं एक बोट कमी झालं, होऊ नये पण झालं, तर आपल्या जीवाला दुःख होते. कारण की आपण हात लपवण्याचा प्रयत्न करतो. व्यंग जीवाला दुःख खपत नाही. आणि तेच जर आपल्यासारख्याने आज्ञा केली, तुमच्या हाताचं बोट नाही, तुम्ही व्यंग अर्थात तुम्ही हात लपवा म्हणून जो आज्ञा करतो त्याच्या जीवाला दुःख आहे. तो जीव पाहिला का कोणी? जीव म्हणावे कशाला? जीवाची व्याख्या काय? बरं जाऊ द्या, मी तुम्हाला जीवाची व्याख्या सांगतो. 8 वस्तू एका ठिकाणी समअवस्थेवर राहिल्यानंतर त्याला जीव असे म्हणतात. आता कोणत्या कोणत्या 8 वस्तू? मन, बुद्धी, अहंकार. किती झाल्या? 3. आणि पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. किती झाल्या? 8. ह्या 8 वस्तू एका ठिकाणी समअवस्थेवर राहिल्यानंतर त्याला जीव असे म्हणते. आणि त्याला त्या जीवाला सुख कोठे प्राप्त होते? तर ते अभंगाच्या पहिल्याच्या वैष्णवा संगते सुख वाटे देवा. 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 आणि कमी देवा काही नेने. आणि कमी देवा काही नेने. गायनाचे वडे आपुली अचंत. गायनाचे वडे आपुली अचंत. आणि कमी देवा काही नेने. आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुली अचंत.
हनुमान म्हणायला लागले की टाळ्या वाजवायच्या. आपल्याला फक्त बसले बसले बसायचंच काम नाही. मुखाने नाम आणि हाताने टाळी. एवढं तुमच्याकडे 8 मिनिटं काम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला आता 3 चरण सोडवायचे आणि आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपल्याला पटकन अभंगाकडे वळायचं आहे. पहिल्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की ते जीवाला सुख कोठे मिळत असेल तर प्रथम चरणात सांगतात, काय सांगतात? वैष्णवा संगती सुख वाटे या जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे बोलिया छंदे मनाचे आनंद आवडीने. त्या जीवाला जर सुख कोठे मिळत असेल तर त्याला एकच उपाय, वैष्णवाच्या संगतीमध्ये त्या जीवाला सुख मिळते. कारण की सुख मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागते, पण दुःख हे आपोआप येते. दुःख मिळवण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागतं का? तपश्चर्या करावं लागते का? नाही. पण सुख मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं. आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, गोष्ट सांगतो, अर्थात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राजा दशरथ होता. दशरथाचे गुरु राजवाड्यात आले आणि राजवाड्यात आल्याच्या नंतर दशरथाचा पडलेला चेहरा पाहितला आणि पडलेला चेहरा पाहितल्याच्या नंतर गुरूंच्या मनात विचार आला. दशरथाला काही कमी नसताना दशरथ दुःखी का आहे बा? मुद्दा मेन ना. मग गुरूंना राहवल नाही. गुरूंनी विचारलं, दशरथा, राज्य अनुकूल, प्रजा अनुकूल, 700 राण्या अनुकूल, सुमंतासारखा प्रधान अनुकूल, तरी पण तू दुःखी का आहेस बा? काय म्हटले? तुला अख्खा अनुकूल असताना तू दुःखी का आहेस? मग दशरथ राजाने सांगितलं, मला मूल नाही. मग गुरु म्हटले, अरे ज्याला मूल नाही तो मूल नाही म्हणून दुःखी आहे. ज्याच्याकडे धन आहे तो धन चोरीला जाईल म्हणून दुःखी आहे. आणि ज्याला मूल आहे तो त्रास देतो म्हणून दुःखी आहे. बघा, म्हणजे या जगामध्ये सुख कोठेच नाही. ते सुख फक्त एकाच ठिकाणी आहे. कुठे? वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे. आणि ते सुख कसं असतं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे. जेव्हा चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करायचं होतं त्यावेळेस चोखोबारायांच्या पत्नीने चोखोबारायांना सांगितलं की जा. पूर्वी अशी प्रथा होती की आपलं बाळंतपण आपल्या नंदने करायचं. आता पण आहे का नाही मला माहित नाही, पण पूर्वी अशी प्रथा होती. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून चोखोबाराय आपल्या बहिणीच्या गावाला गेले आणि जात असताना त्यांना काय लागली? दिंडी लागली. आणि त्या दिंडीमध्ये ते इतके रंगून गेले तर ते कसे रंगून गेले, कशामध्ये रंगून गेले ते अभंगाच्या द्वितीय चरणात. गायनाचे ओढे आपोलिया छंदे. गायनाचे ओढे आपोलिया छंदे. आपोलिया
आपुलिया चंदे हो मनात आनंद आवडीने गायनाचे आपुलिया चंदे आणि चोकोबर आहे त्या दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर इकडे पंढरीश पांडुरंगाला शंका निर्माण वाटली, भीती वाटू लागली. कारण की इकडं चोकोबरायांना त्यांच्या पत्नीने काय सांगितलंय, नंदीला घेऊन या. पण चोकोबरा इकडं दिंडीमध्ये गुम झाले. विठ्ठल 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 चोकोबरा इकडं दिंडीमध्ये गुम झाले. आणि मग देवाला प्रश्न पडला की चोकोबरा यांच्या पत्नीचं बाळंत पण कोण करेल. म्हणून पंढरीश पांडुरंग मालकाने विटेवरून उडी मारली आणि चोकोबरा यांच्या घरी आला आणि दार वाजवलं. काय म्हटला, वहिनी उघडा दार. आणि मग दार उघडायला सांगितलं, कडी वाजवली आणि स्वतः देवाने बाळंत पण केलं. आता देवाला दास्य कमी आहेत का, दास्य कमी आहेत का, कमीच का. पण देवच स्वतः का आले, देवाला लाज वाटली नाही का, नाही. देवाने स्वतः चोकोबरा यांच्या बायकोचं बाळंतपण केलं. का तर भक्तामुळं. आणि जसे देवाला लाज वाटली नाही तसंच तुकाराम महाराज पण सांगतात की आम्हाला पण लाज वाटत नाही. कोणत्या चरणात, तिसऱ्या चरणात. लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान लाज विला शंका दुराविला मान लाज विला शंका दुराविला मान लाज भय 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 शंका दुराविला मान नकळ साधन या परते नकळ साधन या परते या परते गायनाच्या मुळे आपुलिया चंदे गायनाच्या मुळे आपुलिया चंदे नकळ साधन या परते नकळ साधन या परते या परते गायनाच्या मुळे आपुलिया चंदे गायनाच्या मुळे आपुलिया चंदे लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते नकळे साधन या परते नकळे साधन या परते या परते लाज भय शंका दुरावला मान नकळे साधन या परते. तुकाराम महाराज सांगतात की आमचा लाज भय शंका दुरावला मान, आम्हाला आता काहीच कळत नाही. लाज भय शंका आमचा ह्यो मानच दूर होऊन गेला आहे, आम्हाला हा मानच राहिला नाही. विठोबर कुमाई विठोबा